निवडणुकीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। 50% मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यास कोर्टाने नकार दिलाय। 50% आरक्षण मर्यादेचा प्रश्न निकाली निघालेला नाहीये आणि त्यामुळे निवडणुका घ्या असं म्हणणं उचित नाही, अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडलेली आहे। राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मनाई कायम आहे। 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं उचित नाही, अशी कोर्टानं भूमिका मांडली आहे। उरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित आहेत। 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने मग सगळ्यांचं सुनावणी घेऊन असं सांगितलं की 2 दिवस आता या प्रकरणाला आम्ही देऊ। 1 दिवस याचिकाकर्त्यांनी सुनावणी करायची आहे, त्यांनी त्यांचं मत युक्तिवाद करायचं आहे। दुसऱ्या दिवशी प्रतिवादींनी आता त्यांचं युक्तिवाद करायचं आहे आणि त्यानंतर रिजॉइंडर दिल्यानंतर या प्रकरणात जो आहे तो अंतिम निर्णय घेण्यात येईल। त्याचबरोबर आता सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की ही जी डेट आहे ती आम्ही तुम्हाला लवकरच देऊ। त्यामुळे आता ही जी सर्वोच्च न्यायालयात डेट येणार आहे त्यात किंवा जी तारीख मिळणार आहे त्या तारखेला जी सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीनंतर जो निर्णय होणार आहे त्यावरून आता उरलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाचं भवितव्य ठरेल। शोक सभेतील प्रफुल्ल पटेल यांचा व्हिडिओ ट्विट करत अंजली दमानिया यांनी टीका केली। हे अजित पवारांचे वर्षानुवर्षाचे साथी असू शकतील का? यांना त्यांच्या जाण्यानं दुःख झालंय असं किंचित तरी वाटतं का, असा सवाल दमानिया यांनी केलेला आहे। अजित पवारांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या शोक सभेवरून सुनेत्रा पवारांनी ट्विट करत भावना व्यक्त केल्यात। पाहुयात। अजित पवारांच्या स्मरणार्थ आयोजित शोक सभेत अनेकांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दांमध्ये व्यक्त केल्या। सभागृहात दादांच्या कार्याची, राज्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची आठवण प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती। दादांचे व्यक्तिमत्व म्हणजे कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता, जनतेशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यांचा विलक्षण संगम होता, असं ट्विट सुनेत्रा पवार यांनी केले। दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना डोळे पाणावले, हीच त्यांच्या आयुष्यभर कमावलेल्या अपार प्रेमाची जिवंत साक्ष आहे। समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी नव्या जोमानं कार्यरत राहणं हीच त्यांना वाहिलेली सर्वोच्च श्रद्धांजली ठरेल, असं ट्विट सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे।